रमा तुझं स्वागत आहे। हे व्हिडिओज एडिटच होत नाहीत, तुला माहितीये का, फक्त शूट होतात। थँक्यू का हिला नको घेऊ व्हिडिओ मध्ये, हिला नको घेऊ। लेट्स गो। हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। शूटची गडबड सुरू आहे। वेल, तुम्हाला वाटेल की हे जे एवढं डेकोरेशन केलंय हे का केलंय, तर लेट मी टेल यू गणेश दादा आत्ता शिंकायचं होतं का तुम्हाला? मुद्दाम करतात, मुद्दाम। एवढे मोठे मोठे सीन्स आम्ही करतो तेव्हा यांना शिंका येत नाही, खोकले येत नाहीत। माझा ब्लॉग सुरू झाला की यांना सगळं होतं। तर लेट मी टेल यू, हे जे सगळं डेकोरेशन केलंय ना, आमची रमा इतके दिवसांनी घरी परत आली आहे म्हणून मुकादमांना खूप आनंद झालाय आणि म्हणून आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करण्याचं ठरवलंय आणि त्यानिमित्त हे सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे। तर आज आम्ही काय मजा मस्ती केली ते मी या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तुमच्याबरोबर, त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही सेटवर आहात म्हणून जरा जास्त गरम होतंय, प्लीज तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा। खोटं बोलण्याची पण एक सीमा असते, एक मर्यादा असते। ही मर्यादा तू क्रॉस केली आहेस आणि सीमा मॅडम नाही म्हणून ही मर्यादा क्रॉस केली। इतके लाईट्स लागलेत ना, प्रचंड गरम होतंय। त्यामुळे आता मी चालली आहे थोडा वेळ रूममध्ये किंवा इथे बाहेर बसेन। बाहेरही हल्ली छान हवा असते। हा, आता कुठे जरा बरं वाटतंय। असं काय झालंय, याचं ब्लूइश का दिसतंय? एनिवे, बाहेरही हवा नाहीये। हाँ, मगाशी हा वीडियो कसा ब्लू ब्लू दिसत होता। सनी किसी को बोलना फैन लगाने के लिए। ये देखो सामने से स्विच ऑन करना है, गरम खूप होतंय। मगाशी हा व्हिडिओ असं ब्लू ब्लू दिसत होता, आता नॉर्मल दिसतोय का असं? आय थिंक खूप जास्त लाईट्स मधनं बाहेर आले म्हणून का, आय डोंट नो। इथे बाहेर येऊन बसली आहे पण झाडाचं एक काही पान हालत नाहीये, इतकं गरम होतंय। हे जे झाड आहे ना वरती, याला चिंचा लागल्यात, विलायती चिंचा। माहिती आहेत का तुम्हाला? एक सेकंड दाखवते। दिसतंय का? आय होप दिसत असेल। चिंचा लागलेल्या त्या झाडाला छान। आता जो सीन शूट होणार आहे गेट टुगेदरचा, त्याचं रीडिंग करण्यासाठी सगळे जमलेत। ही बघा आमची रमा। आम्हाला आमची रमा मिळालेली आहे। आता ही सगळी नाटक सगळे नाटक ना पैसे पण चालले, ते पैसे सीनचं रीडिंग झालेलं आहे, आता सीन सुरू होणार आहे आणि हे जे दिसतंय ते केकसाठी असावं नाही का? नाही, अक्षयनं ज्या ताटानं ओवाळलं होतं रमाला त्या ताटासाठी हे डेकोरेशन केलेलं आहे। सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तुमच्या साईडवर। आणि न्यू मेंबर इरावती, त्या दिसत नाही त्यामुळे इरावती। सीन सुरू झालेला आहे, आम्ही रमाची वाट बघतोय की रमा येईल, हे सगळं डेकोरेशन बघेल, ही तयारी बघेल आणि सरप्राईज होईल। And there she is.
रमाचं स्वागत झालेलं आहे, तिला ओवाळून वगैरे झालेलं आहे, पण ती पार्टीज काय ज्यामध्ये डान्स नसेल. अँड वी आर ऑल सेट टू रॉक द फ्लोर. हा जो आहे ना, हा यांना इतका नालायकपणा केलेला आहे, एकदम घाणेरडी प्लेलिस्ट लावलेली आहे आणि आम्हाला त्याच्यावर डान्स करावा लागलाय. डीजे पप्पू अहमदनगर. माझ्या ह्या चेहऱ्याच्या बघून सांगा, मी असं काय करू शकतो प्लीज? हो 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 करू शकतो. हे खोट्या हा हा आहे तू. हा हा रोल प्लीज. रोलिंग अँड ऍक्शन. फुगेवाले काय की एकदम लाईट्स ऑन करूया आणि मग सरप्राईज. वा वा. अरे पण तू रमाचा वेलकमचा बोर्ड हे काय करतोय मी काकी? मयुरी म्हणते. ऍक्शन. जानू, आत्ता मला खात्री पटली ही आपली रमाच आहे. बोलली होती ना. म्हणजे पण आल्या आल्या तिला अर्थाला भेटायला जायचंय, नाहीतर ही जर ती माही असती तर तिला आपल्याला सगळं शिकवावं लागत होतं माहितीये. कोण आले आपल्याकडे? पाहुणे आले. पाहुणे खूपच आहे, खूपच आहे. हा शिवानीची बहीण आलेली आहे. मिस केलं ना का? खूप जास्त. मी म्हटलं प्लीज तिला घेऊन या. मला मिस केलं मीराने. तू काय तू मिस केलंस की नाही? मला केलं ना. आज मी तेच बघितलं, तू आहेस की नाहीस. मला शोधत आलीस इकडे. ग्लास आहे सरबतवाली ग्लास. काकूंनी आज माझ्यासाठी कारल्याची भाजी पाठवलेली आहे, जी मी अजून खाल्लेली नाही आहे. अजून खाल्ली नाही? नाही, मी जेवलीच नाही. आता जेवेन. करके शूट काय करायचं? कमाल करतात ते. कारल्याची भाजी सगळंच छान करतात. कारल्याची भाजी हे हा पदार्थ मी आज पहिल्यांदा खाल्लाय. याला म्हणतात मुटके. तुम्हाला माहिती असेल कदाचित, पण मी आज पहिल्यांदा खाल्ला आणि हे अप्रतिम लागतंय. कसं कसं बनवलंय हे? मला सांगा तुम्ही कशापासून बनवलं? सगळ्या डाळींच्या पिठापासून. आणि मला माहित नव्हतं आपल्याला. आणि कोंडा. आणि कोंडा. कोंडा. सगळ्या डाळींची पिठं एकत्र करून त्यात कोंडा घालून त्यापासून हे बनवलेलं आहे. आणि हे स्टीम्ड आहे, त्यामुळे सुपर हेल्दी. ऑइल अजिबात नाहीये आणि खूप यम लागतंय. शिवानीच्या आईनं बनवलंय. तिचं म्हणणं माझ्या आईला व्हिडिओ घेऊ नको, त्यामुळे मी आता काकूंना घेणार नाहीये व्हिडिओ. थँक्यू काकू. मी नाही येणार. माझे सगळे डबे तसेच आहेत, कारण काकूंनी पाठवलेलं सगळं मी आज खाल्लेलं आहे. हे मुटके, कारल्याची भाजी काकूंनी पाठवली आहे, ती मी आता खाणार आहे. मज्जा आमची. हिला नको घेऊ व्हिडिओ मध्ये, हिला नको घेऊ. मस्त आहे एकदम. तुम्ही असं आमच्याकडे बघणार आहात खाताना? झालं आता सगळं नाही शूट करत. खायचंय का? मला प्रचंड आवडते कारल्याची भाजी. लास्ट टाइम जेव्हा आल्या होत्या ना काकू, तेव्हा त्यांनी कारल्याची भाजी बनवून आणली होती आणि मी त्यांना यावेळी स्वतःहून सांगितलं की प्लीज कारल्याची भाजी बनवून आणा.
भारी. तू खाल्लीस? सकाळीच. मस्त आहे काकू. अप्रतिम. सही है कि नहीं? समझे? बीच बीच में जो चलता है ना टाइम पास वो. मॉनिटर मॉनिटर ये नहीं यहाँ है ना वो आयनिंग से ना हमेशा ब्लैक हो जाता है. सुरुवातीचं तर मॉन्टाज मध्येच जाईल ना. कुठून करतोय? तुम्ही काय सेल्फी वगैरे काढताय हे करताय एका पॉइंटला ते येतील मी सांगतो. इकडून येतील. हा आपल्या दोघींचे सेल्फी. एक सेकंड कॅमेरा सांभाळा फक्त सेल्फीला. ऑर्डर सर अजून आय थिंक माझं पॅकअप झालेलं आहे. आपलं पॅकअप झालंय. बाय गाईस. रोज मी युट्यूबवर येतोय. हे व्हिडिओज एडिटच होत नाहीत तुला माहितीये का. फक्त शूट होतात. अच्छा म्हणजे मी कट होतो काय? तू नाही मी सुद्धा कट होते. एडिटिंग नाही होत याचं. माझं बॅकअप आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. टेक केअर. कीप लव्हिंग अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. माझं पॅकअप झालं. वा, काँग्रेस. आज मी लवकर जाणार आहे. जा ग, काही हरकत नाही.